विकेट आली ती मात्र डिक्सल टीमची. आधी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता ऋतिक आणि त्यानंतर बाद झालाय तो मात्र रोहित, ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. तो षटकारांचा खेळ करणारा रोहित इथे मात्र आउट झालाय. खरं तर दिलीपने कॅच जर ड्रॉप केली असती तर कदाचित आणखीन षटकारांची खेळी रोहित करू शकला असता. अंजप संघाच्या पाठीराख्यामध्ये आणखीन भर पडत असताना रोहिदास दादा देखील मॅच बघण्यासाठी उपस्थित झाले. रोहिदास आपलं देखील स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने ही कॅच पकडली, दिलीप आधी पुढे आला होता, असं वाटलं की कदाचित बॅलन्स गमावेल, कॅच ड्रॉप करेल, पण कॅच त्याने भारी पकडली आणि विकेट आली ती रोहितची. आणि आता श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना, खरं तर डिक्सल हा खरं तर यशोदीप डिक्सल संघ नाहीये, हा वेगळा संघ आहे ज्यांचा गेल्या वर्षी माळेवाडीच्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता डिक्सल टीमचा. तर स्कोर कार्ड वरती धावा संख्या टोटल आतापर्यंत गोल्डन आम्हाला सांगतात 4 बॉल संपलेत आणि 13 धावा डिक्सल टीमच्या धावा फलकावरती आहेत. मारुती मालीचा नेहमीप्रमाणे जो संघासाठी परफॉर्मन्स असतो ना, त्याच पद्धतीने अगदी कमी धावांचं षटक सध्या तो हाताळतोय. गोलंदाज तयार, समोर येतो श्रेयस. श्रेयस साठी हा चेंडू अपील आहे मैदानाच्या आत, अपील मैदानाच्या आत जोरदार आहे आणि पंच त्या ठिकाणी डिस्कस करतायत निर्णय येईल आणि बॅटर या ठिकाणी आउट. फलंदाज बाद, श्रेयस देखील माघारी, मारुती माळीला विकेट आणि डिक्सल टीमच्या टॉप बॅटिंग ऑर्डरला इथे आउट करत असताना अंजप संघाच्या खेळाडूंनी आपला दमदार परफॉर्मन्सचा नजराना दाखवला. आणि काय बॉलिंग आहे मारुती मालीची. वय वर्ष 42 आणि 42 वयामध्ये देखील मारुती माली यांच्या बॉलिंगची जी काही कामगिरी आहे ती बघता खरं तर बेंडू मिनमिने देखील आश्चर्यचकित झाले. काय परफॉर्मन्स आहे. 42 मध्ये मी 12वा बसलोय आणि 42 मध्ये मारुती माळी एखाद्या 22 वर्षाच्या मुलासारखा खेळतोय. काय परफॉर्मन्स आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. आदरणीय कमलाकरजी रसाल दादा यांना मी विनंती करेल, कमलाकर रसाल दादा आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार, 2 बॅक टू बॅक विकेट आल्यात, विकेट हॅट्रिकची आणि यावेळेस क्लीन बोल्ड. मारुती माळी या खेळाडूने या मॅच मध्ये 3 लगातार विकेट घेत विकेट हॅट्रिक इथून कमावली. खतरनाक बॉलिंग केली मारुती माळीने. 2 षटके इथून समाप्त झाली. धावा फलकावरती विकेट हॅट्रिक इथे मिळवत असताना मारुती माळी धावा झाला धावा फलकावरती ते मात्र 13. आणि जे पारितोषिक होतं ज्याची आम्ही घोषणा केली होती ते 1111 रुपयाचा कॅश प्राइज, 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मारुती माळी यांच्यासाठी. बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र नितीन शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि मारुती माळी त्या कॅश प्राइजचा हकदार ठरला. 1111 रुपये जमा झालेत आणि परफॉर्मन्स किती भारी होता. खतरनाक चेंडू त्याने टाकला जो हॅट्रिक साठी होता आणि क्लीन बोल्ड करत दांडी उद्ध्वस्त केली. आणि जे पारितोषिक होतं बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल यांच्याकडून 1111 लगेच जमा झाले. असे पारितोषिक लावणारे खरं तर शेठ पाहिजेत की ज्यांनी घोषित केलं आणि त्या क्षणी हॅट्रिक झाल्या बरोबर नोट त्यांनी आमच्याकडे जमा केली. गुड. आणि कमलाकर रसाल अर्थात आमचे मामा या ठिकाणी उपस्थित झाले. तर कमलाकर मामा आपण आसनस्थ व्हावा आणि या मॅचचा या क्रीडा स्पर्धेचा